काल आपण मोशनला सुरुवात केली होती आणि काल मोशन म्हणजे काय हे आपण समजून सांगितलं होतं. मोशन म्हणजे काय होताच ना नव्हतं. आतापर्यंत जेवढा आपला टॉपिक झालाय, आपला सिलेबस कशा पद्धतीने कव्हर करायचा आहे काय ते आपण पाठीमागच्या याच्यामध्ये पाहिलं होतं. तू जाऊन पाहिजे तो लेक्चर डबल. आणि आज आपला फक्त डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आणि डिस्टन्स म्हणजे काय, त्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय, त्या दोन्हीमध्ये फरक काय हे आपल्याला समजून घ्यायचंय. हे दोनच शब्द असे शिकायचे. कोणते? डिस्प्लेसमेंट किंवा त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो? विस्थापन. डिस्प्लेसमेंट या शब्दाचा अर्थ होतो विस्थापन. आणि विस्थापन हा शब्द किती कोणत्या भाषेमधला आहे? मराठी भाषेमधला. एखादी गोष्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विस्थापित होणं म्हणजे एका स्थानावरून ही बॉटल दुसऱ्या स्थानावर गेली, यालाच आपण काय म्हणतो सोप्या भाषेमध्ये विस्थापन. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणं. आणि त्या दोन्हीच्या मध्ये, त्या दोन्ही पॉइंटच्या मध्ये जे अंतर असतं त्यालाच आपण म्हणतो डिस्टन्स. आणि त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार? डिस्टन्सला अंतर. पण याच्यापेक्षा हा कन्सेप्ट थोडासा बेहतर पद्धतीने आपला पुस्तकामध्ये समजून घ्यायचा. जसं मी इजी लँग्वेज मध्ये तुम्हाला सांगितलंय, पण त्याच्यामध्ये इजी लँग्वेज मधल्या गोष्टी सायन्स मध्ये चालत नाहीत. काय होतं मग आपलं थोडं कुठंतरी मिस्टेक होणार. आपल्याला त्याला काहीतरी तो कन्सेप्ट समजून घेण्यासाठी काहीतरी दाखले किंवा पुरावे किंवा एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो ते आपला देणं गरजेचं असतं. म्हणजे तो कन्सेप्ट आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतो. आपल्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने आपला सिलेबस दिलाय त्याच पद्धतीने आपण सिलेबस कंप्लीट करायचा असतो. कारण हे जे आपले पुस्तकं असतात ते एकदम तज्ञ माणसांनी बनवलेले असतात. कधी कधी आपण क्लासेसवाले काय करतो, ते पुस्तक राहिलं साईडला आणि ते काहीतरी एखादी नोट्स काढणार, त्याच्यामध्ये पॉइंट 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 असणार. मग आपले कन्सेप्ट आपण रीडिंग करत असताना बार बार चांगले क्लिअर होत नाहीत. कारण काय होतं, 8-10 दिवसाच्या नंतर तुमचा कन्सेप्ट विसरणार. जसं पाठीमागच्या वर्षी तुम्ही जे शिकला होता ते तुम्ही यावर्षी विसरलेले असतात. पण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्यावेळेस आपल्याला येते त्यावेळेस आपण ते विसरत नाहीत. आणि लँग्वेज आपण एवढी सोपी का ठेवतो? कारण आपले लेक्चर खेड्यातल्या विद्यार्थ्यांना सुद्धा कामी आले पाहिजेत. जे विद्यार्थी आता नवीन नवीन सेमीला आलेत त्या विद्यार्थ्यांना कामी आले पाहिजेत, त्यामुळे आपण सोपी लँग्वेज ठेवतो. आता हे दोन कन्सेप्ट आपल्या पुस्तकाने ज्या पद्धतीने समजून सांगितले त्या पद्धतीने आधी समजून घ्यायचे. आणि नंतर तुमचे काही क्वेश्चन असले तरी समजलं नाही तर ते तुम्ही मला बिनधास्त विचारू शकतात. आता पुस्तकामध्ये सुरुवातीला काय दिलंय? लेट्स ट्राय दिस. आपल्याला हे ट्राय करायचंय. त्या ज्या गोष्टी खाली दोन दिल्या, नंबर 1 आणि नंबर 2, त्या आपला ट्राय करायच्या. त्या नेमकं काय येतं आपला वाचायचं आणि त्याच्यानुसार इथं त्याचा प्रयत्न करून बघायचा त्याने होईल काय, म्हणजेच आपला ट्राय करायचं. मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी इन डिफरंट वेज एज शोन इन फिगर 1.1 ए. फिगर म्हणलं म्हणजे ती असते आकृती. फिगरचा अर्थ काय होतो? आकृती. कोणती आकृती सांगितली आपल्याला? 1.1 आणि त्याच्यामध्ये ए पुढं काय? ए दिसली का तुम्हाला? 1.1 ए कुठं आहे? दिसली का? ही आहे आपली ए. ही टोटल आकृती आहे फिगर 1.1 आणि त्याच्यामधली इथं ही ए आहे आणि इथं ती बी. त्या दोन्ही आपला पाहायच्या. सुरुवातीला आपला कोणती पाहिजे? फिगर 1.1 ए. काय सांगितलंय? मेजर द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी. डिस्टन्स याचा अर्थ होतो अंतर. काय होतो? अंतर. पॉइंट ए आणि पॉइंट बी याच्यामधलं अंतर आपला मेजर करायचंय, म्हणजेच आपलं ते मोजायचंय. काय करायचंय? ते मोजायचंय. या आकृतीमध्ये पॉइंट ए आपला दिलाय इथं, दिलाय का? आणि पॉइंट बी हा दिलाय आपला इथं. हे दोन पॉइंट दिले. आणि त्या दोन्हीच्या मधलं डिस्टन्स म्हणजेच हे डॉट डॉट दिलेत आपला, हे अंतर आपला मोजायचं. बरोबर? आता आपल्याकडे स्केल नाही, फक्त ते मोजायचं हे लक्षात ठेवायचं. घरी गेल्याच्या नंतर पट्टी लावून ते मोजून पाहायचं. त्याच्यानंतर ते कसं मोजायचं सांगितलंय? इन डिफरंट वेज एज शोन इन फिगर 1.1 ए. आता डिफरंट वे आपला किती दिलेत तिथं मोजण्यासाठी? पहिला मार्ग त्यांनी काय सांगितलाय? ते अंतर आपला असं मोजायचं. हा जे दिलाय याच्यानुसार मोजायचंय. दुसऱ्यांदा अंतर आपला या पद्धतीने मोजायचं. एक दोरा घ्यायचा आणि त्याच्यात आपला मोजायचंय. आणि तिसरा अंतर आपला मोजायचंय सरळ असं.
असं 3 प्रकारे जसं आकृतीमध्ये फिगर मध्ये दाखवलंय त्याप्रमाणे आपण काय करू शकतो, मोजू शकतो का नाही. आता इथून पुढे तुम्हाला कन्सेप्ट कळायचा चालू होणार आहे. आता पॉइंट नंबर 2 कडे यायचं. त्याने काय विचारलं आपला, नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन. डॉटेड लाईन आपला कुठे दिली होती, डॉटेड लाईन दिली इथं मध्ये, दिली का नाही. त्याचा डिस्टन्स आपला मोजून पाहिजे. विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. आणि कोणतं डिस्टन्स हे बरोबर आहे अकॉर्डिंग टू यू, तुमच्या मते कोणतं डिस्टन्स या 2 पॉइंट मधलं बरोबर आहे हे आपल्याला त्यांनी विचारलं. डिस्टन्स या शब्दाचा अर्थ होतो, इथं आपला मेन कन्सेप्ट आला हा डिस्टन्स, आलाय का नाही. हा डिस्टन्स कन्सेप्ट आपला काढायचा. डिस्टन्स म्हणजे नेमकं काय, कोणत्या पद्धतीने आपण योग्य पद्धतीने मोजतो. 3 पद्धती आपण इथं पाहिल्या फिगर 1.1 ए मध्ये. पहिली पद्धत असा मोजायचा यानुसार ए पासून बी पर्यंत, किंवा दुसरी पद्धत आहे असा मोजायचा, आणि तिसरी पद्धत त्यांनी सांगितलं डॉटेड लाईन नुसार मोजायचा. कोणती पद्धत योग्य आहे डिस्टन्स काढण्यासाठी, अंतर काढण्यासाठी, तिसरी. बरोबर. कशामुळं, डिस्टन्स मोजायचं म्हणजे त्या 2 पॉइंट मधलं मिनिमम डिस्टन्स किती हे आपलं मोजायचं, मिनिमम अंतर त्या दोन्ही मधलं किती. जर मला इथून तुमच्यापर्यंत यायचंय, मी इकडच्या रस्त्याने जर आलो तर मला ओवंडा खाऊन जास्त अंतरावरून चालत जावं लागेल. बरोबर आहे का नाही. आणि जर सरळ मोजलं तर कमी अंतर. बरं, आपल्याला तेच विचारलंय कोणत्या पद्धतीने मोजल्याच्या नंतर नाव मेजर द डिस्टन्स अलॉंग द डॉटेड लाईन हे मोजल्याच्या नंतर आपलं सांगितलं विच डिस्टन्स इज करेक्ट अकॉर्डिंग टू यू अँड वाय. कोणतं डिस्टन्स बरोबर आहे दोन्ही पॉइंट मधलं. त्यांनी सांगितलेल्या या तिन्ही पद्धतीमधलं डिस्टन्स बरोबर आहे. अंतराचा अर्थच असा होतो की त्या 2 पॉइंटच्या मध्ये आपण जो मार्ग निवडलेला आहे त्यानुसार जर आपण गेलो तर ते झालं अंतर. आणि आपल्याला 3 नंबर जे सांगितलं होतं सरळ लाईन मध्ये मोजायचं, डॉटेड लाईन वरून मोजायचं, ते झालं आपलं डिस्प्लेसमेंट. काय झालं, डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही कन्सेप्ट इथं तुम्हाला थोडे थोडे समजले असतील. आता सगळे 100% समजतील 5 मिनिटात. इथून इथपर्यंत आपण असं गेलो काय आणि असं आलो काय, हे डिस्टन्सच झालं ना. आपण तेवढं अंतर पार करणार आहेत. बरोबर आहे. त्या मार्गाने जर आपण ए पासून बी पर्यंत चालायचं ठरवलं तर ते आपलं डिस्टन्सच झालं, अंतरच झालं. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे त्या 2 पॉइंट मधलं कमीत कमी अंतर किती आहे यालाच आपण काय म्हणतो, डिस्प्लेसमेंट. मिनिमम डिस्टन्स बिटवीन दॅट 2 पॉइंट इज कॉल्ड डिस्प्लेसमेंट. कळलं का नाही. आता या दुसऱ्या उदाहरणानुसार समजून घेऊ. आता जास्त क्लिअर होईल तुमचा तो मुद्दा. काय होईल तो मुद्दा, जास्त क्लिअर होईल. आता आपला 3 हाऊसेस दिलेले आहेत तिथं, 2 हाऊसेस दिलेत आणि एक स्कूल दिलंय का. आणि आपल्याला पुस्तकाच्या बाहेर जायचं नाही. तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरच्या एक्झामला विचारणार नाही. तुम्हाला तेवढं पुस्तक समजलं की ते तुमच्यासाठी इनफ आहे. आणि तेवढं पुस्तक जरी समजलं तरी पण तुम्हाला त्या पुस्तकापेक्षा जास्त नॉलेज ऑटोमॅटिकली येत असतं. त्याचं कारण काय होतं, आपण नेहमी लाईफमध्ये जगत असताना वेगवेगळ्या गोष्टी पाहतो. सायन्स शिकवण्याची माझी पद्धत जराशी डिफरंट आहे बाकीच्या लोकांपेक्षा. तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टी जसे 4-5 लेक्चर झाल्याच्या नंतर मी सांगेन की ही ऍक्टिव्हिटी जाऊन घरी करून पहा. ती एकदा तुम्ही इथं शिकलात, घरी करून पाहिली आणि एकदा पुस्तक वाचलं, कधीच विसरणार नाही पुन्हा. आता आपल्या याच्यामध्ये काय बघायचंय, 2 नंबर दिलंय. इथं आपलं एक बबली बसलेली आहे का, तिचं नाव थोडा वेळ काय बबली, आणि ती आपल्याला काय सांगते, थिंक अबाउट इट. याच्याबद्दल विचार करा. थिंक करणं म्हणजे विचार करणं. थिंक म्हणजे विचार करणं. काय सांगितलंय, ए आणि बी हे 2 पॉइंट दिलेत आपल्याला. याच्यामध्ये शीतल फर्स्ट वेंट टू फ्रेंड संगीताज हाऊस. या आकृतीवरून आपल्याला हे पाहायचंय. काय सांगितलंय, शीतल, इथं आपण पाहायचं शीतल कुठे, शीतल अँड प्रशांत हाऊस. शीतल आणि प्रशांत यांचं घर म्हणजे शीतल अँड प्रशांत हाऊस हे इथं दिलंय. इथं आपला दिलंय संगीताज हाऊस. हे आहे संगीताचं घर. हे कोणाचं घर आहे, शीतल आणि प्रशांतचं. आणि ही आहे त्यांची स्कूल म्हणजे शाळा. हे 3 पॉइंट लक्षात ठेवायचे.
याच्यानुसार तुम्हाला इथं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट जसं समजून सांगितलंय, याच्यानुसार समजून सांगितल्याच्या नंतर आता 100% लक्षात आलं पाहिजे. शिवम सरळ बसायचे. शीतल फर्स्ट वेंट टू, शीतल सुरुवातीला गेली कुठं? हर फ्रेंड संगीताज हाऊस, तिची मैत्रीण संगीताच्या घरी. म्हणजे शीतल इथून तिच्या घरातून निघली आणि इथं संगीताच्या घरी गेली. बरोबर समजले इथपर्यंत? ऑन हर वे टू स्कूल म्हणजे पुढे काय सांगितले? संगीताच्या घरी गेली, जे तिच्या शाळेच्या रस्त्याच्या मध्ये येतं, म्हणजे ऑन द वे येतं. हे झालं पहिली गोष्ट आपला दिली. ए पॉइंट. आणि सी इन फिगर 1.1b, ज्यावेळेस तुमच्या पुस्तकात, कोणत्याही पुस्तकात तुम्ही पुढे डिग्रीला जरी गेलात तरी फिगर 1.1b असं जर फिगरचं दिलं तर ती फिगर लगेच बघत जायची. त्यावेळेस तुमचे कन्सेप्ट एकदम क्लिअर होत असतात. जसं आज मी तुम्हाला टीचिंग करतोय, बरोबर आहे? मी आज तुम्हाला टीचिंग करतोय, पण माझ्या आयुष्यामध्ये शाळा सोडता मला कोणीच टीचिंग नाही केली. मी आयुष्यात कधी कोणाकडे क्लास नाही लावलेला, मी स्वतः. कशामुळं? कारण मला हे पुस्तक कोणत्या पद्धतीने वाचायचं हे माहित होतं, गरजच नाही पडली क्लासेसची. आणि तुम्हाला 1 वर्ष जरी क्लास केला माझ्याकडे तरी बी त्या सगळ्या गोष्टी कळून जाते आणि तुम्हाला भविष्यात क्लासेसची सुद्धा गरज पडेल मला वाटत नाही. ही फिगर 1.1b हे असं मोकार नाही लिहिलं, कधी पण पुस्तकात तसं दिलं की ते आपण फिगर पहिली बघत जायची. आलं लक्षात? कधीच त्याला टाळायचं नाही. भले अभ्यास थोडा कमी होऊ द्या, 10 पानं वाचायचे 4च वाचा, पण चांगल्या पद्धतीने वाचायचे. ह्याच्यामध्ये आपला पाहायचंय काय सांगितलंय? शीतल गेली संगीताच्या घरी, जे घर त्यांच्या शाळेच्या रस्त्याच्या मध्ये आलं. बरोबर इथपर्यंत लक्षात आलं? दुसऱ्या बी मध्ये आपलं काय सांगितलंय? प्रशांत वेंट स्ट्रेट, स्ट्रेट म्हणजे सरळ. प्रशांत सरळ गेला कुठं? फ्रॉम होम टू स्कूल. प्रशांत इथून उठला आणि डायरेक्ट घरापासून शाळेमध्ये गेला. बरोबर? या रस्त्याने गेला प्रशांत. प्रशांत वेंट फ्रॉम दिस वे आणि संगीता वेंट फ्रॉम, फर्स्ट ऑफ ऑल ही गोज टू संगीता's हाऊस, सॉरी शीतल गोज टू संगीता's हाऊस अँड देन शी गोज टू स्कूल. सुरुवातीला ती संगीताच्या घरी गेली आणि नंतर शाळेमध्ये गेली. समजते शिवम इथपर्यंत? बोथ आर वॉकिंग द सेम स्पीड, बोथ आर वॉकिंग विथ द सेम स्पीड. दोघं सारख्या स्पीडने चालत होते. म्हणजे असं नव्हतं की एक जण थोडं फास्ट गेलं दुसरं स्लो, दोघांचं चालण्याचं स्पीड सारखंच होतं, सेम होतं. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे पुढं. हु विल टेक लेस टाइम टू रीच द स्कूल अँड वाय, असं आपलं विचारलंय. हु विल टेक, कोण घेईल काय टाइम, कोण घेईल टाइम, कोणता टाइम विचारला? लेस. लेस म्हणजे कमी. लेस म्हणजे काय? कमी. कोण कमी टाइम घेईल? घरावरून स्कूल पर्यंत पोहोचायला, म्हणजे घरून शाळेमध्ये पोहोचायला कोणाला कमी टाइम लागेल. या रस्त्याने गेलाय प्रशांत आणि या रस्त्याने कोण गेली? शीतल. कोणाला कमी टाइम लागेल? प्रशांतला. करेक्ट आन्सर आहे. आपला पुढे विचारलंय वाय, का प्रशांतला कमी टाइम लागेल? बिकॉज डिस्टन्स, कोणतं? त्यांचा हाऊस आणि स्कूल याच्यामधलं डिस्टन्स इथं आपला दिले 1300 मीटर, 1300 मीटर. बट या रस्त्याने जर ते गेले, आधी जर ती संगीताच्या घरी गेली, संगीताच्या हाऊसवर पोहोचली, तर तिथपर्यंत अंतर दिले आपला 500 मीटर इथं. बरोबर? आणि संगीताच्या हाऊस पासून त्यांच्या स्कूल पर्यंत गेली, ते अंतर दिलंय 1200 मीटर, 1200 मीटर. त्याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर टोटल शीतलला टोटली चालावं लागलं, सॉरी एक मिनिट, शीतलला टोटली 1 म्हणजे 1700 मीटर, म्हणजेच 1700 मीटर अंतर पार करावं लागलं. आणि ह्याला किती करावं लागलं प्रशांतला? 1300 म्हणजेच 1300. म्हणजे जास्त अंतर शीतलला पार करावं लागलं, जास्त डिस्टन्स शीतलला पार करावं लागलं. बरोबर? आणि दुसरी कंडिशन आपल्याला काय सांगितली?
सेम स्पीड कुठं दिलं गेलं ते वॉकिंग विथ द सेम स्पीड, दोघांचं स्पीड मात्र सारखंच होतं. मग आपला सहजासहजी कळतंय की 1300 मीटर हे 1700 मीटर पेक्षा कमी आहे, त्याच्यामुळे कोण लवकर जाईल? प्रशांत लवकर शाळेमध्ये पोहोचल. एवढं कळलं. आता दोघं पण पोहोचलेत शाळेमध्ये. आता याच्यामध्ये डिस्टन्स कोणतं आणि डिस्प्लेसमेंट कोणतं हे आपलं ओळखायचं, बरोबर. ज्या वेळेस आपल्याला शीतलचं डिस्प्लेसमेंट विचारलं जाईल, शीतलचं डिस्प्लेसमेंट विचारलं जाईल, त्यावेळेस डिस्प्लेसमेंट म्हणजे मिनिमम डिस्टन्स बिटवीन दॅट 2 पॉइंट, त्या दोन्ही ठिकाणाच्या मधलं कमीत कमी अंतर कोणतं भरण? हे कमी भरण का हे कमी भरण? 1300 कमी भरण, 1300 कमी भरण. मग हे झालं डिस्प्लेसमेंट. काय झालं? डिस्प्लेसमेंट. आणि डिस्टन्स कोणतं झालं? डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 1300 मीटर. आता मला तुम्ही सांगायचं डिस्टन्स बरोबर किती आहे. मग डिस्टन्स किती? कोण सांगताय? हात वर करा. इथं आपला 2 डिस्टन्स आहेत. एक डिस्टन्स प्रशांतने पार केलेलं आहे का नाही? दुसरं शीतलने पार केलेलं. शीतलसाठी ते डिस्टन्स राहिलं 1700 मीटर, 1700 मीटर. पण ते प्रशांतसाठी किती राहिलं? 1300 मीटर. आता प्रशांतचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम आहे. शीतलसाठी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट डिफरंट आहे. डिस्प्लेसमेंट तिच्यासाठी किती आहे? कमीत कमी अंतर दोन्ही पॉइंट मधलं, त्याला आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. ते आहे 1300 मीटर, 1300 मीटर. आणि तिचं डिस्टन्स आहे 1700 मीटर. समजलं का नाही? एवढं 100%. डबल सांगू. आता पुढे बघा. पुढे काय विचारलं आपला? इन द अबोव एक्झाम्पल इज देअर अ डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल डिस्टन्स अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल. म्हणजे ऍक्च्युअल डिस्टन्स आणि ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स, म्हणजे चालत गेलेलं तेवढं डिस्टन्स, याच्यामध्ये फरक आहे का? आहे का फरक? इन द अबोव एक्झाम्पल, वरच्या दोन्ही एक्झाम्पल मध्ये इज देअर अ डिफरन्स बिटवीन द ऍक्च्युअल डिस्टन्स. आता याच्यामध्ये ऍक्च्युअल डिस्टन्स किती आलं? हे झालं 1300 मीटर. हे आलं ऍक्च्युअल डिस्टन्स. काय झालं ते? ऍक्च्युअल डिस्टन्स. आणि त्याच्यानंतर आपलं विचारलंय दुसरं डिस्टन्स ट्रॅव्हल. आता ऍक्च्युअल डिस्टन्स आणि प्रशांतने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे सेम आहे, पण शीतलने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आणि ऍक्च्युअल डिस्टन्स हे डिफरंट आहे. बरोबर आहे का नाही? शीतलने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे टोटल? 1700. बरोबर आहे का नाही? आणि प्रशांतने ट्रॅव्हल केलेलं 1300. पण ऍक्च्युअल डिस्टन्स या 2 पॉइंट मधलं किती आहे? 1300. आणि जे ऍक्च्युअल डिस्टन्स असतं त्यालाच आपण म्हणतो डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट इज ऑल्सो नोन एज ऍक्च्युअल डिस्टन्स. समजलं की एवढं? आता पुढं नाही समजलं तर मला पुन्हा सांगत जायचं, कारण आता तुमची कॅपॅसिटी मला 1-2 दिवस समजत नाही ना. आता पुढं आपल्याला थोडं राहिलं. तुला जायला उशीर वाटतोय का रे बाळा? जा वाटलंय? थोडंसं आता एवढं समजून घे आणि नंतर जा. आता ही डेफिनेशन पुस्तक आणलेत का? पुस्तक नसले तर घरी गेल्यावर वाटल्यास तर पुस्तकामधून लिहून घ्या. हा, तू लिहून घ्यायचं. डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. जसं आपण सांगितलं ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. आता या उदाहरणामध्ये ऑब्जेक्ट होते. ऑब्जेक्ट म्हणजे काय? काल मी समजून सांगितलंय. ऑब्जेक्ट म्हणजे एनीबडी जे डिस्टन्स ट्रॅव्हल करीन ते झालं ऑब्जेक्ट. आय एम ऑल्सो ऑब्जेक्ट. दिस डायस इज ऑब्जेक्ट. दिस कॅमेरा इज ऑब्जेक्ट. दिस बॉडी इज ऑल्सो ऑब्जेक्ट. जे काही असेल ते एक ऑब्जेक्टच आहे. बरोबर? ऑब्जेक्ट म्हणजे एखादी वस्तू, ते जिवंत असो किंवा मृत असो, दे आर ऑब्जेक्ट्स. आता आपल्याला इथं काय विचारलंय? पुस्तक मी काय समजून सांगतो तुम्हाला समजतंय ना? तुम्ही वाचताना सुद्धा असंच वाचायचं. तुमच्या डोळ्यासमोर मी काय सांगितलंय ते लगेच लक्षात येईल. एकदा वाचायचं फक्त.
पुन्हा जर विसरलं तर माझ्याकडे लागलं. विसरणार पण कन्सेप्ट तुम्ही विसरणार नाही. काय विसरणार? ऍज इट इज विसरणार तुम्ही, पण कन्सेप्ट जो आहे हे आहे कायामुळे हे तुम्ही पुन्हा विसरणार नाही. इथं काय? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ द ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट कोण येतं? इथं शीतल आणि प्रशांत हे दोन आहेत ऑब्जेक्ट. बरोबर. ऍक्च्युअल डिस्टन्स किती पार केले त्यांनी? 1300 मीटर. बरोबर आहे का नाही? आणि शीतलने किती पार केलंय? 1700 मीटर. एवढं त्याच्यातलं लक्षात राहू द्यायचं. ट्रॅव्हल्ड बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन वाईल गोइंग फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. म्हणजे आपण पाहिलं 2 पॉइंट एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंटवर, 1 पॉइंट टू अनदर पॉइंटवर ते गेले. हा त्यांचा पहिला पॉइंट कोणता झाला? शीतल आणि प्रशांतचं घर, हाऊस. हा झाला पहिला पॉइंट. लास्ट पॉइंट म्हणजे दुसरा पॉइंट काय झाला? त्यांचं स्कूल. या 2 पॉइंट मधलं. बरोबर आहे. पुढं whereas displacement is the minimum distance between the starting and the finishing point. स्टार्टिंग पॉइंट आपला कोणता आहे इथं? त्यांचा हाऊस. आणि फिनिशिंग पॉइंट कोणता आहे? स्कूल. त्याच्यामधलं मिनिमम डिस्टन्स, यालाच आपण काय म्हणतो? डिस्प्लेसमेंट. मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट इज नॉन एज डिस्प्लेसमेंट. समजले का नाही? 2 ठिकाणावरचं किंवा 2 बिंदूच्या मधलं कमीत कमी अंतर यालाच आपण काय म्हणतो? विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट असं आपण म्हणतो. समजले इथपर्यंत? आता पुढे आपला 2 केस स्टडी दिलेले आहेत आणि आपला सांगितलंय यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्या मेंदूची ताकद आपल्याला वापरायची. ब्रेन पॉवर म्हणजे ब्रेन म्हणजे मेंदू आणि पॉवर म्हणजे त्याची ताकद. आता वह्या काढायच्या तुम्ही. पहिलं तुम्हाला विचारेन जे फास्ट सांगन. कोण फास्ट सांगते पाहू. पहिल्या याच्यामध्ये आपला 2 गोष्टी दिल्या तिथं, त्या दोन्ही आपला सोडवायच्या आणि आजचा लेक्चर आपला फिनिश करायचं. पहिलं दिलंय एव्हरी मॉर्निंग, प्रत्येक सकाळी. म्हणजे प्रत्येक सकाळी. तुला समजते नाही? एवढं सांगितलं समजते ना आता इंग्लिश? एव्हरी मॉर्निंग म्हणजे प्रत्येक सकाळी स्वराली नावाची मुलगी. स्वराली एका मुलीचं नाव असतं. स्वराली वॉल्क्स म्हणजे ती चालते. स्वराली वॉल्क्स राउंड द एज ऑफ अ सर्क्युलर फील्ड. एका सर्क्युलर फील्डवर स्वराली चालते. ही आहे सर्क्युलर फील्ड. ही अशी गोल गोल स्वराली चालते असं त्यांना सांगायचं. हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. या सर्क्युलर फील्ड जी आहे तिचे रेडियस त्याला आपण म्हणतो त्रिज्या. रेडियस म्हणजे मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो त्रिज्या. आणि त्रिज्या ही वर्तुळाच्या केंद्रापासून वर्तुळाचा जो सर्क्युलर पाथ आहे त्याला खेचणारे जी लाईन मारतो आपण त्याला आपण म्हणतो रेडियस किंवा त्रिज्या. आहे का नाही? आणि 2 त्रिज्या जर एकाला एक जोडलेल्या असला तर त्याला आपण काय म्हणतो? व्यास. काय म्हणतो? व्यास. पण ही अर्धी झाली आपली त्रिज्या. काय झाली? त्रिज्या. ही आपल्याला किती दिली? 100 मीटर. हा सर्कलचा सेंटर आणि तिथून ही त्रिज्या सुरू झाली. याला आपण आर नाव देत असतो कधी पण. सायन्स मध्ये, मॅथमॅटिक्स मध्ये आर नाव देतात. ही दिली आपला 100 मीटर. दिली का? हॅव्हिंग अ रेडियस ऑफ 100 मीटर. आता हे बारकाईने बघायचं कारण हे तुमच्या मॅथमॅटिक्सचा पण पार्ट आहे. तिथे गेल्यावर अडचण येऊ नये पुन्हा. फक्त जेवढे मी विचारलं तर सांगायचं, हेल्प करायचं तुम्ही मला सोडवायला. हे तुम्हाला सोडवून सांगतो. ऍज शोन इन फिगर 1.2a. आधी शोधायचं 1.2. ही फिगर आहे 1.2 आणि त्याच्यातली ए आहे ही ए म्हणजे हे सर्कल. इफ सी स्टार्ट फ्रॉम अ पॉइंट ए. इथं दिलाय आपला पॉइंट ए. हा तिने तिथून स्टार्ट केलं. इफ सी स्टार्ट फ्रॉम द पॉइंट ए अँड टेक्स 1 राउंड. तिने ए पासून चालायला सुरुवात केली आणि या सर्कलच्या भोवताली 1 राऊंड पूर्ण केला आणि ती पुन्हा इथं येऊन थांबली समजा. बरोबर. हाऊ मच डिस्टन्स हॅज शी वॉक. हाऊ मच डिस्टन्स म्हणजे ती किती अंतर चालली ते आपलं विचारतोय. किती अंतर तिने वॉक केले म्हणजे चालली हे आपला काढायचंय. आता त्यांनी पॉइंट ए पासून सुरुवात केली आणि पॉइंट ए वरच येऊन थांबली सर्क्युलर पाथवर. सर्क्युलर पाथ म्हणजे वर्तुळाकार
रस्ता. पाथ या शब्दाचा अर्थ काय होतो? रस्ता. बरोबर. आता आपलं काय विचारलंय? तिने किती डिस्टन्स पार केलं हे आपलं विचारायला आहे. आणि नंतर काय विचारलंय? शी वॉक अँड व्हॉट इज हर डिस्प्लेसमेंट. तिचं डिस्प्लेसमेंट किती? तिने पॉइंट ए पासून चालायला सुरुवात केली आणि पॉइंट ए वरच येऊन थांबली. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? डिस्प्लेसमेंट झालं किती? किती होईल डिस्प्लेसमेंट? या सर्कलची रेडियस आहे 100 मीटर. किती आहे रेडियस? 100 मीटर. आणि त्या सर्कलला तिने एक राऊंड पूर्ण केलाय. मी कन्सेप्ट पूर्णतः तुमचे क्लिअर करणार आहे. आत येऊन बसा म्हणून. आपल्याला फक्त काय दिलंय इथं? आपल्याला दिलंय रेडियस. काय दिलंय? फक्त रेडियस. आणि आपला त्याच्यावरून काढायचंय की ती टोटली चालली किती. आपल्या दोन गोष्टी मी तुम्हाला शिकवल्यात, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आता आपला इथे विचारलंय डिस्प्लेसमेंट किती आहे. त्या दोन पॉइंटवर ती ए पासून तिने सुरुवात केली चालवायला आणि ए पॉइंट वरच येऊन ती पुन्हा थांबली. डिस्प्लेसमेंट झालं किती? येऊन बसा म्हणून. आता 5 मिनिटात संपणार आहे. ते लय लेट झाले. ये तसंच येऊन बस म्हणून. म्हणजे समजन किती झालं डिस्प्लेसमेंट. 200 मीटर. तुझ्या मते? दोघांचं रॉंग आहे. मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? त्या दोन पॉइंटच्या मधलं अंतर. तिने ए पॉइंट पासूनच जायला सुरुवात केली, तिने एवढ्याच येऊन थांबली. डिस्प्लेसमेंट इज 0. डिस्प्लेसमेंट किती झालं? 0. डिस्प्लेसमेंट म्हणजे तुम्ही कोणत्या रस्त्याने गेलात ते महत्वाचं नाही, कोणत्या पाथ वरून गेलात ते महत्वाचं नाही. तुमच्या शेवटचा आणि सुरुवातीचा पॉइंट, जिथून तुम्ही स्टार्ट केलं आणि जिथं तुम्ही थांबलात, ते झालं तुमचं डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन. किती आहे डिस्प्लेसमेंट? 0. आता दुसरी महत्वाची गोष्ट, मग डिस्टन्स किती? व्हॉट इज डिस्टन्स? हाऊ मच डिस्टन्स असणार आहे ते आपला काढायचं. आता ह्याचा फॉर्म्युला तुमच्या मॅथमॅटिक्स मध्ये 8वीला झालेला. आता मी रिपीट करून देतो. आता विसरायचा नाही. ज्यावेळेस आपल्याला हा सर्क्युलर पाथ वर चाललाय असं सांगितलेलं असतं, चौरसाचं जर दिलेलं असलं, आपला 4 लाईन सारखी असतात, एका लाईनची लांबी दिलेली असते, त्यावेळेस आपण काय करतो? सहजासहजी काढू शकतो. बरोबर आहे का नाही? याची लांबी दिली 10 आणि या सगळ्या सारख्या आहेत चौरस म्हणल्यावर, मग आपण काढू शकतो 40 मीटर. असं आपल्याला पटकन काढता येईल. बरोबर आहे का नाही? पण आपल्या इथं काय काढायचंय? इथं आपला काढायचंय सर्क्युलर पाथवर चाललेलं डिस्टन्स. आणि कोण चाललंय सर्क्युलर पाथवर? द गर्ल नेम इज स्वराली. बरोबर. तिने स्टार्ट केलं तर पॉइंट ए पासून चालायला, आपल्या उदाहरणामध्ये सांगितलं, आणि पॉइंट ए वरच येऊन थांबली. त्यांचं डिस्प्लेसमेंट किती झालं? 0. कशामुळं? कारण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? सुरुवातीचा पॉइंट आणि शेवटचा पॉइंट याच्यामधलं ऍक्च्युअल डिस्टन्स. ती ए पासूनच गेली आणि ए पाशीच आली, म्हणजे काय झालं? डिस्प्लेसमेंट झालं 0. आता आपला काढायचं डिस्टन्स. डिस्टन्स काढायचं म्हणल्यावर सर्क्युलर पाथवर चालली म्हणजे आपला विचार करावा लागेल सर्कलचा. सर्कललाच आपण काय म्हणतो? वर्तुळ. काय म्हणतो? वर्तुळ. आता या वर्तुळाला एक परिघ असतो. काय असतो? परिघ. आणि त्या परिघला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो सर्क्युम्फेरन्स. काय म्हणतो? सर्क्युम्फेरन्स. शिकलात ना? मॅथमॅटिक्स मध्ये आला असेल ना सर्क्युम्फेरन्स. आणि तो सर्क्युम्फेरन्सचा फॉर्म्युला आहे 2πr. काय आहे? 2πr. 2πr. आपल्याला ह्या सर्क्युलर पाथवर स्वराली चालली किती हे जर काढायचं म्हटलं, आणि आपला आर दिलेला आहे, रेडियस दिलेली आहे 100 मीटर. त्या सर्क्युलर पाथला आपण परिघ म्हणतो, किंवा त्या सर्क्युलर पाथला आपण इंग्लिश मध्ये सर्क्युम्फेरन्स म्हणतो. काय म्हणतो? सर्क्युम्फेरन्स. आणि सर्क्युम्फेरन्सचं सूत्र आहे सर्क्युम्फेरन्स इज इक्वल टू 2πr. पायची किंमत किती आहे कोण सांगू शकते? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पाय? 22/7 किंवा 3.14. किती आहे? 1416 किती? 3.1416 त्याची व्हॅल्यू आहे.
3.14 किंवा 22/7 घ्यायचं. बरोबर. आता आपला 2πr दिलाय. 2 च्या जागेवर 2, पायच्या जागेवर पायची किंमत टाकायची. कोणतेही टाकू शकतात. 22/7 आणि 3.14 ह्या दोन्हीपैकी कोणतेही टाकू शकतात. दोन्हीचे व्हॅल्यू एकच झाली. तुम्हाला ज्यावेळेस आता 2 गुणिले इथं जर 22/7 टाकला, आणखी कन्सेप्ट, हा कन्सेप्ट डिसिजन नाही पण हे लक्षात ठेवा, ते फायदे देईन तुम्हाला कॅल्क्युलेशन फास्ट करण्यासाठी. इथं बसणार नाही, इकडे लिहितो. समजा 2 गुणिले 22/7 बरोबर. आणि आपला पुढं काय 2πr. आपला काय टोटल 2πr हे काढायचं आपला. आणि काय काढायचं आपला सर्क्युमफेरन्स. लक्षात ठेवायचे शब्द रे ठेवा. सर्क्युमफेरन्स म्हणजेच त्याला आपण म्हणतो वर्तुळाचा परिघ. काय म्हणतो? परिघ. त्याचं सूत्र आहे 2πr. 2 च्या जागेवर 2 लिहायचा, पायच्या जागेवर पायची किंमत लिहून टाकायची 22/7 किंवा 3.14. पण अशा जागेवर तुला आता 22/7 घेतल्यावर यांचाच भागाकार करावा लागेल. त्याच्यामुळे काय करायचं आपण इथं 3.14 घ्यायचं आणि गुणिले किती पुढं रेडियस म्हणजे r. इथं r आहे का नाही? 2πr म्हणजे r म्हणजे रेडियस, आणि रेडियस आपलं दिले 100 मीटर. आली का? हे झालं 2πr. सगळ्यांच्या किमती आपण त्याच्यामध्ये टाकून घेतल्यात. दिसतंय ना तुम्हाला तिथलं? आता याच्या जागेवर आपण डायरेक्टली घेऊन टाकायचा 3.14. कशामुळं? कारण आपल्या इकडे काय करता येणार नाही ना, तिथं जे करावं लागेल. त्याच्यामुळं पायची किंमत इथं काय घेणार आपण 3.14. 3.14 घेतली का? गुणाकार फास्ट कसा करायचा असतो, कॅल्क्युलेशन फास्ट कसे करायचे असते, आपला ब्रेन फास्ट कसा चालवायचा असतो, आता हे इथून शिकायचं 2 मिनिटात. 2 मिनिटं मी लागला. तू पण शिकायचं, तू पण शिकायचं, आणि तुला येत असणार आहे. पहिलं 100 आहे, तो 100 आहे तसाच शेवटला ठेवायचा. काय करायचा? आहे तसाच शेवटला ठेवायचा. याच्यामध्ये बघायचं 3.14 गुणिले 2 ही क्रिया अगोदर करून घ्यायची. कशामुळं? कारण 100 आपला सेपरेट ठेवायचा आहे. बरोबर आहे का नाही? हा m मीटर पुढे लिहिलाय, तो समजण्यासाठी लिहिलता. हा m इथं लिहायचा नाही तुम्ही लिहिताना, ज्यावेळेस सोडवता त्यावेळेस. बरोबर. आता बघा कसं करायचं. 100 साईडला ठेवा गडीवर. याचा गुणाकार पटकन करून घ्यायचा. गुणाकार करताना बघायचं इकडे 2 आहे, मनातली मनात करून घ्यायचं. 2×6 10च्या पुढे जात नाही. बे ग बे, हे 10च्या पुढे जात नाही. 2×4 8, हे बी 10च्या पुढे जात नाही. गुणाकार कोण गुण केला काही फरक पडत नाही. किती आहे गुणाकार? 6.28. त्याचा आला गुणाकार 6.28. आणि पुढे गुणिले किती येतं 100. आलेत का? अशा जागेवर काय करायचं? एकच आहे पुढं, 100 असो किंवा 1000 असो, 1 आणि 0 0 असं जर असलं त्याच्यामध्ये, हे किती शून्य येतं तेवढ्या शून्याने पॉईंट पुढे ढकलायचा. याचं उत्तर आलं 628. सोपी क्रिया. बरोबर. त्याचा गुणाकार करीत नाही बसायचं. 628 मीटर आपण कशामध्ये सांगितलं? ते मीटर डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलं. कोणी केलं? दगड नेहमी स्वराली. स्वरालीने किती मीटर अंतर पार केलं? 628. ते झालं डिस्टन्स. काय झालं ते? डिस्टन्स. आपण पाहतो डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. मग आता मला सांगा स्वरालीचं डिस्प्लेसमेंट किती? कशामुळं? स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट आर सेम. त्याच्यामुळं स्वरालीचं डिस्प्लेसमेंट आला 0, बट डिस्टन्स इज 628. करेक्ट. समजलं एवढं? आता पुढचा आपला एक एक्झाम्पल राहिले शिल्लक. पाहू शकतो तुला आता बाहेर जाऊन उपयोग नाही, त्याच्यामुळे एवढं कम्प्लीटच करू. आता याच्यामध्ये तुम्ही जास्त मला सांगायचे हे एक्झाम्पल मध्ये, कारण आता आपण 3 वेळा एकच कन्सेप्ट रिपीट एक्झाम्पलच्या मार्फत शिकलो. असं शिकायला मजा येते की नाही? नाहीतर तो कन्सेप्ट मी 2 मिनिटात तुमचा संपविला असता. व्हॉट इज डिस्टन्स, व्हॉट इज डिस्प्लेसमेंट. 2 मिनिटं मला खूप झाली असते. पण इतकं फास्ट जाऊन तुमचं एकच पुस्तक आपला वर्षात पूर्ण करायचं. हे एवढं ते वर्षात पूर्ण करायचंय. गडबड करायची नाही, गोंधळ. ते आपण म्हणतो ना डायलॉग, गडबड नका करू, गोंधळ नका करू, काहीतरी तसं करायचं नाही. एवढंच आपला वर्षभर शिकायचं. त्याच्यामुळं मी इच अँड एव्हरी पॉइंट तुमचा क्लिअर करणार आहे. तुम्हाला आत्ताच काही येवा लय जेव्हा तुम्हाला 8 दिवसात नंतर तुमचा भोपळा फोटावा असं मला करायचं नाही. त्याचं कारण काय आहे? आता येऊन तुम्हाला सगळे उपयोग नाही ना. स्टेप बाय स्टेप जर शिकला तर तुमची ह्या क्लासेसमध्ये अशा पद्धतीने गेल्यावर
इंग्लिश थोडी वीक आहे, ती पण काय होईल, पक्की होईल. वाटतंय की नाही? तुम्हाला वाटतंय का अशा पद्धतीने इंग्लिश पक्की होईल? आणखी तुला तर काय, तू इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी, तुला जास्त प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला वाटतंय ना इंग्लिश हळूहळू पक्की होईल आणि एक्झाम्पलचा उपयोग करून तुम्हाला तुमच्या मेंदूला विचार करायची क्षमता तुमच्या मेंदूची वाढत असते असल्या एक्झाम्पल. प्रत्येक एक्झाम्पलवर विचार करीत जायचं. हे एक्झाम्पल घरी जाऊन एकदा सोडून बघायचे, त्याला तुम्हाला 5 मिनिटं लागणार आहे एकटे असल्यावर. आता एक्झाम्पल नंबर 2 पाहायचं आहे आपल्याला. काय दिलंय त्यांनी? इफ अ कार स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी. ही कार म्हणजे चारचाकी गाडी. स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी पॉइंट आपण इथं पाहायचं आहे. कुठे पी पॉइंट? इथं. इथून ही कार निघली असं त्याला म्हणायचं. कारने घेर टाकला. गोस टू पॉइंट क्यू. पॉइंट क्यू दिलाय आपला इथं. हा आहे पॉइंट क्यू, हा आहे पॉइंट पी. स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट पी अँड गोस टू पॉइंट क्यू. केला का क्यू पर्यंत? आणि त्या दोन्ही पॉइंटच्या मधलं आपलं अंतर इथं दिलंय 360 मीटर. दिलंय की नाही? प्रत्येक गोष्ट आपल्या विजन मध्ये आली पाहिजे. प्रत्येक गोष्ट आपल्या विजन मध्ये आली पाहिजे. 360 मीटर ह्या दोन्ही पॉइंट मधलं अंतर दिले आणि आपल्या इथं कार गाडी काढून दाखवली. ती कार पॉइंट पी पासून चालू झाली आणि पॉइंट क्यू पर्यंत गेली. इथपर्यंत आपण वाचलं. पुढं अँड देन रिटर्न टू पॉइंट पी. अँड देन आणि नंतर रिटर्न टू म्हणजे वापस आली कुठं? पॉइंट पी वर. आता इथं पहा झालं काय? सुरुवातीला कार स्टार्ट झाली पॉइंट पी पासून. कार इकडे गेली, इथं आली आणि इथून कारने टर्न मारला आणि पुन्हा इथं आली किंवा त्याने रिव्हर्स गिअर टाकला आणि पुन्हा ऍज इट इज पॉइंट पी वर आली. बरोबर. आता हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड. काय विचारले? हाऊ मच डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन कन्सेप्ट आपण पाहतो. हाऊ मच डिस्टन्स हॅज इट ट्रॅव्हल्ड. तिने किती डिस्टन्स पार केलं? 360 मीटर दोन्ही पॉइंट मधलं अंतर आहे. एकदा तेवढं गेली तेवढीच आली. दोन्हीची बेरीज केली किती आलं? 360 प्लस 360 720 मीटर. बरोबर. हे काय झालं? डिस्टन्स का डिस्प्लेसमेंट? डिस्टन्स. बरोबर. आता पुढे काय विचारलंय? अँड व्हॉट इज इट्स डिस्प्लेसमेंट. किती मोठ्या आवाजात? कशामुळं? कारण स्टार्टिंग पॉइंट अँड एंडिंग पॉइंट आर सेम. गाडी तिथूनच गेली आणि रिव्हर्स गिअर टाकून तिथं झाली. डिस्प्लेसमेंट इज 0. नेक्स्ट क्वेश्चन माझ्या मनाने विदाउट बुक. आता ती गाडी पी पासून स्टार्ट झाली आणि क्यू पाशी जाऊन थांबली. डिस्टन्स किती पार केलं? आणि डिस्प्लेसमेंट? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर सेम इन दॅट केस. समजले इथपर्यंत? काही प्रश्न असले तर विचारू शकतात. एकही पॉइंट समजला असं नाही राहिला 100%. चला ओके, इथंच आपण लेक्चर स्टॉप करू.